चलो, स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. ओके, पहिल्यांदा काय विधान लक्षात घ्यायचं. विधान त्या प्रमेयाचं काय असणार आहे. शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोणाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदू छेदत असेल तर त्या कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. जसं आपण पाहिलं होतं अंतर्लिखित कोणाचं प्रमेय, तसंच पाहणार आहोत स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. ओके, मग आता काय करायचं रे वो, पहिल्यांदा आपण आकृती काढून घेऊ. चालेल, मग लक्ष द्या. ही काय काढणार, असं देणार आहे. अरे ओके, हे काय काढणार आहे आपण आता, वर्तुळ आकृती. काय घ्यायचा, कोण एबीसीचा शिरोबिंदू केंद्रबिंदू यम असलेल्या वर्तुळावर आहे. काय म्हणणार, कोण एबीसीचा शिरोबिंदू कुठं, बरोबर आहे का, केंद्रबिंदू यम असलेल्या वर्तुळावर आहे. चलो घेतो मग आता. आणि त्याची एक जी भुजा आहे ती एक भुजा वर्तुळाची काय असेल, स्पर्शिका. हिला तुम्ही इकडे अशी रेषा म्हणून वाढवू शकतात. वाढवली, बरोबर. आणि काय करणार, मग नाव देऊन टाकायचे. समजा इकडे हा एक बिंदू कोणता घेतला रे मी आता, ए घेतला. वर्तुळाच्या केंद्रबिंदूला काय नाव देणार आपण, यम. इकडे कोणता घेणार, बी. आणि इकडे घेणार सी. काय म्हटलंय त्याने पहा, शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोणाची एक भुजा. जर मी कोण कोणता घेत असेल, एबीसी, तर बी हा त्याचा काय असेल, शिरोबिंदू. बी हा काय असेल, शिरोबिंदू. तो कुठं आहे रे, वर्तुळावर आहे. कुठं आहे तो, कुठं आहे, यस. त्याची एक रेषा कोणती, बीसी, वर्तुळाला काय करते, स्पर्श करते, म्हणजे ती त्याची काय झाली, स्पर्शिका. आणि दुसरी रेषा कोणती, एबी, त्या वर्तुळाला ए बिंदू छेदते. आता इथे त्याने काय म्हटलेले, तर त्या कोणाचे माप, मग आपल्याकडे कोण तयार झाला, एबीसी. कोणता कोण तयार झाला, एबीसी. कोण एबीसीचं माप कसं असणार आहे, त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे. पण आपल्याकडे अंतरखंडित कंस आहे का, नाही. मग आपण काय करणार, इथं एखादा असा बिंदू दाखवून देऊ, त्याला नाव दिलं मी डी. समजलं. साध्य काय असेल मग, पक्ष. पक्ष तुम्ही बोललो तुम्हाला, कोण एबीसीचा शिरोबिंदू यम केंद्र असलेल्या वर्तुळावर आहे. रेषा बीसी ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि रेषा बीए वर्तुळाला बिंदू ए मध्ये छेदते. कोण एबीसीने कंस एडीबी ला अंतरखंडित केले आहे. साध्य काय करणार, तर जो कोण तयार झाला, कोण एबीसी, त्याचं माप असणार आहे अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे. कळलं, हे आपलं काय असणार आहे, साध्य. तिन्ही शक्यतांसाठी असेल. कोणासाठी असेल, तिघही शक्यतांसाठी. आता दुसरी शक्यता काय असेल रे, लक्ष द्या आता, की समजा मी परत काय काढला, वर्तुळ काढला. ओके, फक्त आता जो वर्तुळाचा जो शिरोबिंदू असेल, सॉरी, वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असेल, तो त्या कोणाच्या आता बाह्य भागात असेल. कुठं असेल, बाह्य भागात.
म्हणजे मी काय करतो बघ ना आता. आता परत इथून अशी आपण एक काय घेऊन टाकू, रेषा घेऊन टाकू. बरोबर. इथून मी अशी काय घेऊन टाकणार आता, एक रेषा. आणि हा वर्तुळाचा काय असणार आहे रे इथं, केंद्रबिंदू असेल ना. काय असेल, केंद्रबिंदू. मग आपण असा हा कोन दाखवून देऊ पहा. आलं लक्षात. मग याला मी नाव देऊन टाकतो आता. काय नाव देणार बघ की, तेच. हा ए, हा कोण असेल बी, आणि इकडे घेणार तुम्ही सी. इथं कोण असेल डी, आणि जो वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तो तुमचा असणार आहे मात्र यम. हवा. ही काय असेल पहिली शक्यता, ही काय असेल दुसरी शक्यता, आणि आता आपण घेणार तिसरी शक्यता. लक्ष द्या. तिसरी मध्ये काय घ्यायचा, की जो तुमचा कोण असणार आहे वर्तुळाचा जो काय असेल केंद्रबिंदू, तो या कोणाच्या आता कुठं असेल तर अंतर्भागात असेल. मग काढायचा कसा, ए हितेश, ए बाळ लक्ष दे बाळ. काढणार कसा त्याला तू, याच पद्धतीने. इथं एक रेषा दाखवून द्यायची, फक्त त्या कोणाला असा घेऊन टाका आता. बरोबर. नाव चेंज होणारे नाही, बाकी सगळा पिक्चर जसाचा तसा असेल. नाव पण आपण तेच देणार आहोत. बघ इथं कोण असेल ए, इथं कोण असेल बी. शाबास. बघ हा कोण असेल ए, हा कोण असेल बी, हा कोण असेल सी. इथं वर्तुळाचा काय घ्यायचा, केंद्रबिंदू कोणता असेल यम. इथे एक बिंदू घेऊन टाका कोणता डी, आणि इकडे मात्र तुम्हाला एक वाढवायचा आहे एफ. जसं इकडे खाली तुम्ही रेषा म्हटलंय की रेषा बीसी वर्तुळाची काय स्पर्शिका, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला याला सुद्धा काय करून घ्यावा लागेल, या पद्धतीने असा वाढवून घ्यावा लागेल. चलो ओके. इथं एरो, याला पण काय करणार तुम्ही या पद्धतीने असा वाढवून घेणार. चलो काही अडचण आहे कुणाला, समजलं इथपर्यंत. आणि ही असणार तुमची तिसरी शक्यता. ओके. मग घ्यायचं काय, पक्ष पक्ष साध्य आणि सिद्धता. आता आपल्याला आहे ना गरज पडणार आता प्रत्येक याच्यासाठी आकृतीची. मी जेव्हा जिथं गरज पडेल त्याप्रमाणे घेऊ. चलो मग आता काय करणार बरं, आपण पहिल्या शक्यतेप्रमाणे आता जाऊ. इथं काय पहिली शक्यता, हे बघ रे भूषण, हे बघ बाळ. ही काय रे बाळ आपल्याकडे, हो पहिली शक्यता. सगळ्यात पहिल्यांदा तू काय म्हणशील आता इथं, पक्ष.
बोला, पक्ष काय सांगितलं मग मी? कोण कोण ए बी, हा बोल ना पुढे, बोल ग पुढे. कोण कोण एबीसीचा शिरोबिंदू केंद्र यम असलेल्या, यस, केंद्र यम असलेल्या वर्तुळावर आहे. त्याच्यामध्ये काय रेषा कोणती? इथे वर्तुळाची काय असेल? बोला, बोल ना. त्याची त्याची भुजा बीसी वर्तुळाला वर्तुळाला स्पर्श करते, म्हणजे ती काय असेल? स्पर्शिका. पुढे, आणि भुजा कोणती? बीए दिसली का रे? बीए वर्तुळाला बिंदू ए मध्ये, यस, बिंदू ए मध्ये छेदते. पुढे, कंस कंस ए डी बी ने, बर ठीक आहे, ते वेगळं स्टेटमेंट. कंस ए डी बी हा कोण ए बी सी ने अंतरखंडित केला आहे. हे काय झालं? पक्ष. आणि हे पक्ष कोणासाठी असेल? नाही सर, तिघ शक्यतांसाठी. पक्ष साध्य हे सगळ्यांसाठी एकच असतं. फक्त आकृती बदलली की तुमची काय बदलते? सिद्धता बदलते. बोला, समजलं? हा, वा रे वा, शाबास धनश्री. मग आता इथे काय म्हणशील? साध्य. कोणता कोण तयार झाला रे? कोण एबीसी बरोबर 1/2 माप कंस ए डी बी. चलो ओके. आणि मग आता इथं घ्यायची सिद्धता. मग सिद्धता मध्ये काय? इथे तुम्ही लिहू शकतात. वरील लटकून दिलं होते. काय म्हणणार? काय म्हटलं तिथं? या प्रमेयाच्या 3 शक्यता संभवतात असं म्हणू आपण. या प्रमेयाच्या किती? 3 शक्यता संभवतात. पहिली शक्यता काय असेल मग? शक्यता 1 काय? आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे काय? आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे वर्तुळ केंद्र, बंद कर, वर्तुळ केंद्र यम हे कोण ए बी सी च्या एका भुजेवर असल्यास. बघ, मग आता आपण ती काय पाहणार आहोत? सिद्धता. पहिली सिद्धता काय लक्षात आली? मग काय काय पहिली सिद्धता म्हणजे शक्यता? आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे वर्तुळ केंद्र यम हे कोण एबीसी च्या एका भुजेवर असल्यास. आता काय करायचं लक्षात घ्या. वर्तुळाचा केंद्रबिंदू काय असेल? यम असेल, बरोबर. रेख एबी हा त्याचा काय होऊन जाणार आहे? रेख एबी हा त्याचा एक व्यास होऊन जाणार आहे, बरोबर. आणि मग आपण काय म्हणायचं? कोण एबीसी
किती येणार बरं? का बरं? ए बी हा त्याचा व्यास आहे. अरे बी सी ही काय झाली? स्पर्शिका. ए बी ही काय झाली? म्हणजे ही बेस एम बी ही काय असेल? त्रिज्या असेल ना. काय असेल? त्रिज्या. मग कोण एम बी सी किती झाला? स्पर्शिका त्रिज्या तिघबिंदू कसे, म्हणून कोण एबीसी सुद्धा काय होणार? 90° होणार. बरोबर. आता जर तुम्ही पाहिलं, मला काय आणायचं इथे साध्यमध्ये माहिती ना. कोण एबीसी बरोबर 1/2 माप कंस ए डी बी. पहा ना मग कंस ए डी बी हा काय आता अर्धवर्तुळ कंस आहे, माहितीये. मग अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं रे? 180°. दोघं बाजूंना 1/2 गुणून टाकायचं. 180च्या निम्मे किती झाला? 90. आणि कंस एडीबी ला जर 1/2 गुणलं तर काय आला? 1/2 माप कंस एडीबी. बरोबर. मग 90 म्हणजेच कोण आपल्याकडे? कोण? एबीसी. आणि 1/2 माप कंस एडीबी जसा तसा झालं पहिलं साध्य. सोपं आहे ना. यस. बघ की भूषण, मग आता काय म्हणशील इथे? डायरेक्ट घेऊन टाक. आता आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे वर्तुळ केंद्र एम हे कोण एबीसी च्या एका भुजेवर असल्यास कोण एबीसी बरोबर कोण कोणता रे? एमबीसी बरोबर 90°. समीकरण नंबर काय देऊन टाका? 1. आणि कारण पण देऊन टाका. काय? यस. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. काही अडचण कुणाला? जाऊ पुढं? नक्की. चलो ना फिर. माता बरोबर दाखवून द्या. आता कंस कोणता रे? कंस ए डी बी हा काय आहे? अर्धवर्तुळ कंस आहे. काय आहे? अर्धवर्तुळ कंस आहे. अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं? म्हणून माप कंस कोणता म्हणणार तुम्ही? ए डी बी बरोबर 180°. कारण काय देणार? अर्धवर्तुळाचे माप. अर्धवर्तुळाचे माप किती असते? 180° असते. काय करणार मग आता? मला त्या ठिकाणी काय पाहिजे? 1/2 पाहिजे. आता छेदामध्ये सॉरी साध्य करण्यामध्ये कोण एबीसी बरोबर 1/2 माप कंस काय पाहिजे मला? एडीबी. मी काय करणार? येत्या दोन्ही बाजूंना 1/2 गुणून घेतो. आता समजलं काय? मग गुणलं याला काय झाला? 1/2 माप कंस ए डी बी बरोबर 1/2 गुणिले 180. मग दोन्ही बाजूंना काय म्हणणार? दोन्ही बाजूंना आपण कितीने गुणून घेतलं? दोन्ही बाजूंना काय म्हणणार? दोन्ही बाजूंना कितीने रे? यस. दोन्ही बाजूंना 1/2 ने काय म्हणणार? गुणून. मग आता बेक बे बेनम 18 बे 0 काय आला आपल्याकडे आता? 1/2 येतो. 1/2 माप कंस ए डी बी बरोबर किती? 90°. ओके. मग मला आता साध्यमध्ये कोण पाहिजे? कोण एबीसी. कारण 1/2 माप कंस एडीबी आपल्याला मिळाला. काय करणार तुम्ही सांगा मग आता? 1/2 माप कंस ए डी बी बरोबर 90° म्हणजे किती? मग कोण एमबीसी बी आहे पहा.
दिसला का तुम्हाला? इथं कोण एबीसी बरोबर किती आहे? 90 अंश. कोण एमबीसी बरोबर किती आहे? स्पर्शिका त्रिज्या. पण मला कोण एमबीसी ची गरज आहे का? बोलत सर, मला कोणाची गरज आहे? कोण? एबीसी ची. मग मी इथं म्हणणार कोण? एबीसी. आणि किती वरून रे? 1 वरून. आणि हेच आपलं काय झालं मग? साध्य. म्हणजेच मग मी काय म्हणणार? म्हणजेच 1 मिनिट सर. म्हणजेच काय म्हणणार मग? कोन ए बी सी बरोबर 1/2 माप कंस ए डी बी. आणि ही आपली काय झाली? यस, पहिलं साध्य. शक्यता कोणती होती समजली? कोणती? की वर्तुळाचा केंद्रबिंदू यम हा कोणाच्या कुठं असेल? कोणाच्या एका भुजेवर असल्यास. ओके, पहा जरा 1 मिनिट.
कसं जास्त असे झाले. चलो, आता आपण दोघं घेऊ. राहिलेले दोघं पर्याय. कोणते आता राहिलेले दोघं पर्याय? हम्म शक्यता आपण कोणती घेणार आहे आता? दुसरी शक्यता घेणार आपण. काय आता आपली दुसरी शक्यता पहा बरं जरा. हा जो असणार आहे आपल्याकडे कोण? वर्तुळाचा केंद्रबिंदू हा कुठं असेल रे बुवा आता?
चलो पहा बरं आता काय म्हटलंय आपण दुसऱ्या याच्यामध्ये, वर्तुळाचा काय असणार आहे आपला केंद्रबिंदू हा कुठं असला पाहिजे, बरोबर, कोण एबीसीच्या बाह्य भागात असल्यास त्या पद्धतीने आपल्याला त्याला आता काय करायचं आहे, सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. चलो पहा मग आता पहिल्यांदा तर आपण म्हणूया शक्यता काय, शक्यता किती आता 2 आहे. आणि शक्यता 2 मध्ये काय बरं, आकृती 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे काय रे, केंद्र यम हे कोण ए बी सी च्या बाह्य भागात असल्यास, चलो ओके. पहा मग आता आकृती 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे काय, केंद्र एम हे कोण एबीसी च्या बाह्य भागात असल्यास काय करणार बरं आता, तर तुम्हाला एक इथं रचना करावी लागेल. काय रचना करणार तुम्ही, तर ज्या त्रिज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या. कोणकोणत्या त्रिज्या, समजा मी हा यम जो असेल या बी शी जोडून घ्या आणि त्याच्यानंतर हा यम ए शी जोडून घ्या. म्हणजेच मी इथं काय म्हणणार, रेख यम ए म्हणा किंवा तुम्ही त्याला त्रिज्या म्हटलं तरी चालेल. त्रिज्या कोणती रे, यम ए, आणि त्रिज्या कोणती रे, त्रिज्या यम बी काढू किंवा काढा. मग आता ह्या काय झाल्या बरं, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कोणत्या, रेख यम ए एकरूप रेख यम बी, याला मी कारण देऊन टाकतो काय, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग आता ह्या एकरूप आहे म्हणजेच याचा अर्थ या समान आहेत. म्हणजेच काय रे भो, यम ए बरोबर यम बी. दोघं जर आता एकरूप झाल्या, दोघं जर आता काय झाल्या, समान झाल्या, तर याचा अर्थ हा जो त्रिकोण असेल हा त्रिकोण झाला समद्विभुज त्रिकोण. कोणता त्रिकोण, मग आपण असं म्हणूया ना, सो त्रिकोण ए एम बी हा समद्विभुज, काय म्हणणार, समद्विभुज त्रिकोण आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे काय, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, जे पायालगतचे कोण असतात ते एकरूप असतात. काय असतात, एकरूप. मग कोणकोणते कोण, कोण यम ए बी एकरूप कोण. आता यम ए बी घेतला तर इकडचा काय घ्यायचा, यम बी ए, याला म्हणून घ्यायचं समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. काय म्हणणार, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. काही अडचण, आता दोघं कोण एकरूप झाले म्हणजे यांचे माप काय झाले, समान. काय झाले, समान. म्हणजेच मी काय म्हणणार मग आता, कोण यम ए बी बरोबर कोण यम बी ए, याला देऊन टाका समीकरण नंबर 1, किंवा काही देऊ नका, अजून पुढे पाहू. आता मला त्यांचं माप माहिती का रे, या कोणांचं माप माहिती का नाही ना, मानून घ्या. मग मी काय म्हणणार, समजा, काय म्हणायचं, समजा कोण यम ए बी बरोबर कोण यम बी ए बरोबर 1 मानून घ्या. ओके. आणि आता इथं याला जर मी काय मानला x, याला बी काय मानला x, तर याला मानून घ्या y. काय मानून घ्या, y. आणि समजा काय म्हणायचं मग, कोण ए बी सी बरोबर y अंश, आणि दोघांना देऊन टाका समीकरण नंबर 1. चलो काही अडचण,
ओके. मग आता काय करणार बरं, त्याच्यात जर तुम्ही पाहिला तर हा कोण जो आहे कोण MBC हा किती येणार आहे, बरोबर. आणि तसेच कोण MBC बरोबर किती येणार, 90 अंश. कोण MBC बरोबर 90 अंश याला देऊन टाका समीकरण नंबर 2. आणि कारण काय देणार भूषण दादा, कारण काय देणार, यस स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. काय म्हणायचं, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता मला एक सांगा ना, काय की तुमच्याकडे जो त्रिकोण आहे, कोणता त्रिकोण, आपण AMB दिसतोय का, हा तुमच्याकडे समद्विभुज त्रिकोण झाला आहे. पण तुम्हाला कोण AMB चं माप माहिती का, मग आपल्याला काय करावं लागेल, कोण AMB चं माप काढावं लागेल. मग कसं काढणार बरं कोण AMB चं माप तुम्ही, कोण AMB चं माप कसं काढणार तुम्ही, काढता येईल ना, त्रिकोण कोणता तोच घ्या ना, त्रिकोण AMB मध्ये त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कोण AMB अधिक कोण MAB अधिक कोण कोणता, MAB आणि MB येणार आहे, कोण MBA बरोबर किती 180 अंश. कारण काय देणार, त्रिकोणाच्या सर्व बाजूनी रे, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. चलो ओके. मग आता काय टाकणार तुम्ही माप, कोणी AMB काय असेल, जसाचा जसा असेल. कोणी MAB 1 अंश, कोणी MBA 1 अंश बरोबर 180 अंश. किती वरून घेतला रे मी त्याला, 1 वरून घेतला. कोण AMB जसाचा तसा किती झाला, 2 बरोबर 180. इथे काय म्हणणार, कोण AMB याला इकडे जाऊ द्या, 180 वजा काय म्हणणार 2x. चलो काही अडचण आहे नाही. मग आता कोण AMB जर मिळाला तुम्हाला, किती मिळाला कोण AMB, 180 वजा 2x अंश, आणि याला देऊन टाका वाटलं समीकरण नंबर 3. चलो ओके. मग आता आपल्याकडे हा पिक्चर संपला बेटा. आता कोणता, कोण AMB चा पिक्चर संपला. बघ कसं सोडवायचं समजलं का, स्टेप बाय स्टेप जायचं. पहिल्यांदा त्रिज्या काढून घेतल्या, कोण दाखवून दिले, मग परत माप घेऊन टाकले, त्याच्यानंतर तोच त्रिकोण घेतला, ज्याची माप होती ती टाकली, ज्याचं नव्हतं त्याचा काढला. आता काय करायचं, मला कोण कोणता मिळवायचा आहे, ABC. ABC मिळवायचा आहे. कोणता मिळवायचा आहे, ABC. कोण यायला पाहिजे ना, साध्य काय आपलं, कोण ABC बरोबर 1/2 माप कंस ADB. मग ABC कसा मिळणार तर बघ, जर मी कोणी MBC घेतला, कोणांच्या बेरजेचे गृहीतक, कारण कोणी MBC माझ्याकडे 90 आहे, मग दुसरा कोण कोणता येणार MBA, आणि एक कोण कोणता येणार ABC. बरोबर आहे का, बघ आता कोण MBC बरोबर कोण कोणता घेणार मी, MBA अधिक कोण कोण कोणता येणार, मग पेन उचलावा नाही लागत, तो बरोबर चालतो. मग कोण MBA, कोण MBA अधिक कोण ABC, आणि याला म्हणून टाकायचं कोणांच्या बेरजेचे, कोणांच्या मापाच्या बेरजेचे गृहीतक. काय, कोणांच्या मापांच्या बेरजेचे गृहीतक. क फक्त एकच वापरतोय आपण. मग कोण MBC किती रे भूषण दादा आपल्याकडे, पाहिला का तुम्ही, हा कोण MBC किती आपल्याकडे आता 90 अंश, समीकरण 2 मध्ये आहे तो. म्हणून मी इथे काय म्हणणार,
याला दाखवून देतो 90°. कोण MBA किती माझ्याकडे x अंश, कोण ABC किती आहे y अंश. म्हणजेच माझ्याकडे समीकरण तयार झालं आता x अधिक y बरोबर 90. याला मी दाखवून देतो समीकरण 1 व 2 वरून. काय म्हणणार? समीकरण 1 व 2 वरून. शाबास. काय म्हणणार तुम्ही आता? समीकरण 1 व 1 व 2 वरून. आता मला एक सांगा ना, इकडे जर तुम्ही किंमत कोण AMB ची किती मिळवली आहे हितेश भाई? 180 वजा 2x अंश. मग आता इकडे 2x मिळाला पाहिजे ना आपल्याला, आणि 180 मिळाला पाहिजे. म्हणजे काय करणार? इकडे 180 मिळाला पाहिजे, 2x मिळाला पाहिजे. बरोबर, असा बेजा चालवायचा. म्हणून दोन्ही बाजूंना कितीने गुणून टाका? 2ने. 2 कंसामध्ये x अधिक y बरोबर 2 गुणेला 90. इथं म्हणणार मी काय? दोन्ही बाजूंना कितीने रे? दोन्ही बाजूंना 2ने गुणून. कितीने गुणलं मी दोन्ही बाजूंना? आता 2ने गुणलं. मग करा, 2ने x ला गुणा, 2ने y ला गुणा. मग काय येणार? 2x अधिक यस. बढिया. मग मी इथं काय म्हणणार? 2x अधिक यस. सो बोला 2x अधिक 2y बरोबर 180. आता मला कोणाची किंमत पाहिजे? 180 वजा 2x पाहिजे ना. मग आता 180 वजा जर 2x पाहिजे तर आपण काय करणार? 2y असाच ठेवणार आणि याच्यामधून 180 वजा काय म्हणूया 2x. कळलं? समजलं का? मग 2 जसाचा तसा, 2 जसाचा तसा. माझ्याकडे y ची किंमत आहे रे. y ची किंमत काय माझ्याकडे? कोण ABC आहे, आणि बरोबर या काय घेतो परत 180 वजा 2x अंश घेतो. काय केलं समजलं का? पहा बरं, 2 जसाचा तसा. x म्हणजे कोण आहे माझ्याकडे? बघ, सॉरी, y म्हणजे कोण आहे माझ्याकडे? बघ, दिसला? y म्हणजे कोण आहे माझ्याकडे? कोण? मग मला साध्यात कोण पाहिजे? ABC. म्हणून मी y ची किंमत काय टाकली? ABC. आणि 180 वजा 2x. मग 180 वजा 2x आला का? पहा, आला? दिसतोय? मग आता मला काय पाहिजे बरं? ADB आणावं लागेल आता. पण ही काय झाला? हा समीकरण काय झाला तुमच्याकडे? 3. आणि इकडे समीकरण देऊन टाका ना. मग याला किती देऊन टाकता? समीकरण 4 देऊन टाका याला. आता समीकरण 4. मग काय लक्षात आलं तुमच्याकडे या समीकरण 3 व 4 वरून? की उजव्या बाजू समान झाल्या ना. 180 वजा 2x आणि 180 वजा 2x. म्हणजेच आपण काय म्हणूया? समीकरण किती वरून? मग 3 व 4 वरून. समीकरण 3 व 4 वरून 2 कोण ABC बरोबर काय येणार आहे तिकडे? कोण येतो? नाही, कोण AMB असेल तो. बघ, हा 2 कोण ABC जसाचा तसा, आणि हा कोण काय? AMB. लक्षात? उजव्या बाजू समान होत्या तर डाव्या बाजू बी काय झाल्या रे भैया? समान झाल्या. 2 कोण ABC. मग आपल्याला फक्त कोण काय पाहिजे? ABC. हा गुन्हेला तिकडे जाताना भागेला 1/2 काय म्हणणार? कोण? AMB. मग कोण ABC जसाचा तसा, 1/2 जसाचा तसा. परंतु काय? मला AMB नकोय आता. मग काय बदल करणार तुम्ही? AMB नकोय ना मला. AMB नकोय मला. कोण ABC तर मिळून गेला ना ताई. साध्यातला कोण ABC आपल्याला काय झाला? मिळून गेला. पण मला कोण नकोय आता? मला AMB नकोय. मग AMB च्या ऐवजी तुम्ही ADB कसा आणणार आता?
एमबी च्या ऐवजी तुम्ही एडीबी कसा आणणार? शोधा पटकन, 1 मिनिट देतो. नाही सापडला नाही का? बरोबर शोध की रे बाब्या. हम्म? अरे डायग्राम पाहिली नाही का तुम्ही? डायग्राम पहा. जर तुम्ही कोण हा एम बी घेतला तर बीडीसी काय येणार आहे त्याचा? कोण एम बी कोणता कोण आहे ते सांगा मला पहिले. कोण एम बी कोणता कोण आहे ते कोण एम बी कोणता कोण आहे याच्यामध्ये? नाही माहिती? अरे कोण एम बी हा केंद्रीय कोण आहे? कोण एम बी कोणता कोण आहे? केंद्रीय कोण आहे ना. मग आणि कंस एडीबी कोणता कंस आहे? लघु कंस. कंसाच्या मापाची व्याख्या. किती प्रश्नांमध्ये पाहिलं आपण भूषण. मग काय म्हणणार? परंतु काय म्हणायचं? परंतु कोण ए एम बी बरोबर मापकंस कोणता रे? एडीबी. मापकंस एडीबी. तुम्हाला द्यायचं असेल याला देऊन टाका समीकरण 5 आणि याला देऊन टाका समीकरण नंबर 6. आणि याचं कारण काय असेल आता? कंसाच्या मापाची व्याख्या. ए बब्या, कंसाच्या मापाची व्याख्या काय असतं? कंसाच्या मापाच्या व्याख्यामध्ये की केंद्रीय कोणाचे माप हे त्याच्या संगत लघु कंसाच्या मापा एवढे असते. आणि म्हणून काय म्हणणार आता? समीकरण किती रे? समीकरण 5 व समीकरण किती? 6 वरून. समीकरण 5 व समीकरण 6 वरून काय असेल? कोण एबीसी जसाचा तसा 1/2 जसाचा तसा आणि कोण एम बी म्हणजेच मापकंस ए डी बी. आणि हे तुमचं काय झालं? साध्य. दुसऱ्या केसनुसार म्हणजे दुसऱ्या शक्यतेनुसार आपलं हे दुसरं साध्य झालं. काही अडचण? आता काय करणार? तिसरी शक्यता आहे. तिसऱ्या शक्यतेमध्ये काय चेक करा. वर्तुळाचा केंद्रबिंदू कुठं असेल? कोणाच्या अंतर्भागात असेल. परत मला याचा घ्यावा लागेल स्क्रीनशॉट. आज सकाळपासूनच थोडं लक्ष दे रे तू. बोला आता. दिसली का तिसरी शक्यता? काय सांगसाल बरं तिसरी शक्यता काय असेल ते? बोला ना बोला. बोला ना बोला. काय
काय आहे? काय आहे? काय म्हणजे काय पण सांगा ना तुम्ही काय वा. हम्म? कृती आहे असं म्हणताय का? मला त्रुटी त्रुटी ऐकू येऊ राहिला ना, मी तेच तर म्हणून राहिलं त्रुटी काय झाली म्हणून. ए हॅलो, इथे एक पॉइंट घेऊन टाका आता. कोणता? ई. ई दाखवून द्या इथं. कृती तिसरा बरोबर आहे. काय आहे? कृती. कृती म्हणजे समजतं ना? हा, नसेल समजत तरी समजून घ्या. कृती म्हणजे काय दिलेले असतात? बॉक्स दिलेले असतात आणि ते बॉक्स आपल्याला काय करावे लागतात? यस, कंप्लीट करावे लागतात. घेऊ मग. चलो, ते कृती पण पूर्ण होऊन जाईल तुमची. हा हा, लक्ष द्या. मग आता शक्यता किती रे वो? चला एक लगेच. शक्यता 3. मग इथं म्हणायचं आकृती किती रे? 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे. आकृती 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे काय असेल? केंद्र यम हे केंद्र यम हे वर्तुळाच्या कुठं असेल आता? हा, वर्तुळाच्या केंद्र भागातनी अंतर्भागात. वर्तुळाच्या काय म्हटलंय आपण? असं म्हटलंय का केंद्र एम हे कोण एबीसीच्या? बरोबर. आकृती 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे केंद्र यम हे कोण ए बी सी च्या अंतर्भागात असल्यास. कुठं असल्यास? अंतर्भागात असल्यास. चाल द्यायचा आता पिक्चर. काय की मग इथं नाव देऊन टाकणार तुम्ही आता. काय? ई. किरण बी हा किरण बीसीचा विरुद्ध किरण काढला. काय म्हणायचं? किरण बी हा, बघ पुरी कृती पण होऊन जाईल आता. किरण बी हा कोणाचा? किरण बीसीचा. किरण बीसीचा काय काढला? विरुद्ध किरण काढला. काय काढला? विरुद्ध किरण काढला. किरण कोणता? बी. हा किरण बी असेल तुमचा. कोणाचा? किरण बीसीचा. काय काढला? विरुद्ध किरण काढला. पुढे आता जर तुम्ही अंतर्लिखित कोणाचा प्रमेय शिकला असाल तर तुमच्या लक्षात येणार. काय? कोण ए बी ई, ए बी कडचा बरोबर 1/2 माप कंस ए एफ बी याला देऊन टाक समीकरण नंबर 1 आणि याला म्हणशील तू काय? अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. काय म्हणायचं? अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. साध्य काय करायचं ते भेजातच ठेवायचं. हॅलो, कोण एबीसी बरोबर 1/2 माप कंस ए डी बी. चलो ओके. मग आता मला एबीसी आणायचा आहे. कोण आणायचं आहे मला? एबीसी. कसा आणणार? तर कोण एबी अधिक कोण एबीसी बरोबर किती होणार? 180 अंश. रेषीय जोडीतील कोण. मग मी इथं म्हणतो आता कोणता? कोण ए बी ई अधिक कोण ए बी सी बरोबर 180 अंश. याला म्हणून द्या काय? रेषीय जोडीतील कोण. काय म्हणणार? रेषीय जोडीतील कोण. आता जर तुम्ही समीकरण 1 पाहिलं तर तुम्हाला कोणाची किंमत दिसते रे त्याच्यामध्ये? समीकरण 1 मध्ये लक्ष दे ग पुरी. समीकरण 1 मध्ये कोणाची किंमत दिसते तुम्हाला? कोण ए बी ची. जो डाव्या बाजूला असतो त्याची किंमत असते. मग याच्यामध्ये कोणाची काढणार? ए बी ची. मग काय म्हणायचं? कोण ए बी ई बरोबर 180 वजा कोण ए बी सी याला देऊन टाका
समीकरण नंबर 2. पहा बरं मग तुम्हाला काय लक्षात येणार आता समीकरण 1 व 2 वरून. समीकरण 1 व 2 वरून काय लक्षात येतंय तुमच्या की डाव्या बाजू कशा दिसत आहेत समान, उजव्या बाजू कशा येतील रे, कशा येतील समान. म्हणून मी इथं म्हणणार समीकरण किती 1 व समीकरण 1 व 2 वरून काय म्हणणार मग 1/2 माप कंस ए एफ बी बरोबर इकडे 180 वजा कोन ए बी सी. वाटल्यास एक काम करा, याला देऊन ठेवा समीकरण नंबर 3. यस. आता काय रे बघूया, इकडे 2 भागेला आणतो, काऊन आतापासून आणतो घेण्यानी देण्यानी. हो ना, पण मग करशील काय आणून, इकडे माप कंस ए बी राहणार बरोबर. आज जर 2 इकडे आणला तर 180 गुणिला किती होणार तो याकडे 180 गुणिला 2 360 आणि वजा 2 कोण ए बी सी होणार बरोबर. मग आपण काय करणार, जर समजा आणला आपण ना त्याला काय एक ना इकडे फक्त तो याकडे काय राहणार माप कंस ए बी राहणार बरोबर. हा 2 इकडे गेला तर किती होणार 360 वजा 2 कोण ए बी सी होणार. मग आता आपल्याला कोण आणायचा आहे कंस ए डी बी आणणार. मग कंस ए डी बी कसा आणणार, मग एक काम करू शकता तुम्ही, जर कंस ए एफ बी आणि कंस ए डी बी जर मिळालं तर पूर्ण सर्कल तयार होतो तुमच्याकडे 360 अंशाचं. नाही म्हणजे आपण काय करू बघ रे बेटा, ए पोरा आपण आता थोडं एक काम करू ना, याची किंमत काढून घेऊ. बघ ना बेटा, काय काढून घ्यायची किंमत कशी बघ. आता आपण पूर्ण वर्तुळाचं माप दाखवून देऊ, म्हणजे तुला कंस ए डी बी मिळायला पाहिजे. पूर्ण वर्तुळाचं माप म्हणजे कसं, मी यांची बेरीज करतो, या एका कंसाची आणि या एका कंसाची काय करतो बेरीज. कोणता माप कंस ए एफ बी अधिक माप कंस कोणता ए डी बी बरोबर किती रे 360 अंश. आणि इथं कारण देणार काय पूर्ण वर्तुळाचे माप किती असते 360 अंश असते. चलो ओके. मग आता काय करायचं, याला 1/2 गुणिला यायला पाहिजे. हे हॅलो, त्याला 1/2 गुणिला यायला पाहिजे. दोन्ही बाजूंना कितीने गुणून टाकू आता. यस, मी इथं म्हणणार दोन्ही बाजूंना 1/2 ने गुणून. मग 1/2 काय म्हणणार तुम्ही माप कंस ए एफ बी अधिक 1/2 गुणिला माप कंस ए डी बी आणि बरोबर 1/2 गुणिला 360 अंश. कितीने गुणून घेतलं, दोन्ही बाजूंना काय म्हणायचं, दोन्ही बाजूंना 1/2 ने गुणून. चलो ओके. बेक बे बेक बे बॅटे सोडा बे 0 0. मग काय करणार तुम्ही आता, हा जसाचा तसा कोण 1/2 माप कंस ए एफ बी ओके, हा कोण अधिक 1/2 माप कंस ए डी बी बरोबर इकडे किती राहिला 180 अंश. आता मला किंमत कोणाची माहिती रे, याची किंमत माहिती मला 1/2 माप कंस ए एफ बी ची दिसली का पा. 1/2 माप कंस ए एफ बी ची किंमत मला माहिती किती आता 180 वजा कोण ए बी सी किती टाकून द्या. मग 180 वजा कोण ए बी सी अधिक 1/2 माप कंस कोणता रे ए डी बी बरोबर किती 180 अंश आणि याची किंमत घेतली 3 वरून. आता मला इकडे फक्त कोण पाहिजे, हा पाहिजे 1/2 माप कंस ए डी बी. मग तसाच ठेवतो ना 1/2 माप कंस ए डी बी बरोबर इकडे कोण आहे 180.
इकडे जो धन असेल तो काय होणार ऋण, जो ऋण असेल तो काय होणार धन. 180 धन आहे तो झाला ऋण, वजा ABC तो झाला धन. ABC हा धन ऋण काय झाला कॅन्सल. मी इथे कोण राहिला 1/2 माप कंस ADB बरोबर कोन ABC. आणि म्हणजेच काय म्हणणार मग तुम्ही कोन ABC बरोबर 1/2 माप कंस कोणता ADB. आणि हे आपलं तिसऱ्या शक्यतेनुसार काय होतं साध्य. चलो काही अडचण कुणाला समजलं थांबू वाटल्यास इथं. ओके.